हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे घरच्या मोजक्याच साहित्यातून गावरान पद्धतीने बनवलेली चमचमीत चवदार अशी भाजी झटपट तयार होते. तर आता शाळा पण सुरू झालेल्या आहेत. मुलांच्या डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकताय. मस्त अशी रबरबीत भाजी बनवली तर मुलांच्या डब्यासाठी होईल आणि घरी खाण्यासाठी पण होईल. एकदम चमचमीत अशी आपली शेवगा भाजी तर बघू शकताय. बघता क्षणी कधी खाईल अशी वाटणारी भाजी. तर तुम्हाला ही खास ट्रिक सांगते भाजी कशी बनवायची आहे. खास नवशिकाऊ मुलींसाठी पण ही रेसिपी आहे. तर नवीन आता मुलींना भाजी येत नाही, तर आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे. नवशिकाऊसाठी तर खरंच ही रेसिपी स्पेशल असेल. तर एकदम अशी खास ट्रिक टाकून आपण आज ही भाजी बनवणार आहे. जर तुम्हाला भाजी बनवल्याच्या नंतर सगळे मसाले घातल्याच्या नंतर जर तुमच्या भाजीला तरी येत नसेल, तर आपण एकदम खास ट्रिक आपण वापरणार आहे आणि ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण या भाजीमध्ये खास ट्रिक काय टाकलेली आहे, जर तुम्ही टाकत पण असेल, पण या पद्धतीने जर तुम्ही टाकून बघितली, तर तुमच्या भाजीला एकदम असा कलर येईल, तरी येईल. तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली, तर एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे. तर पाव किलो शेवग्याच्या शेंगा आहेत. एकदम ताज्या-ताज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या बघू शकताय. तर याला असं कट करून पूर्ण असं स्वच्छ धुवून घेतलं आणि धुतल्याच्या नंतर आपल्याला एका पॅनमध्ये 1 चमच मी मीठ घातलेलं आहे. आता हे शेवग्याच्या शेंगा आपण पॅनमध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला जास्त उकळायच्या नाहीत ह्या. फक्त 2च मिनिट उकळायचे आहेत शेंगा. तर जास्त उकळलं तर एकदम असं मऊ होतील हां. तर आपल्याला फक्त 2च मिनिट उकळून घ्यायचे आहेत शेंगा. तर ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला 2 मिनिट उकळून घ्यायचे आहेत आणि मी झाकण ठेवून घेतलेले आहे. झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिट उकळून घ्यायचे आहेत. तर 2 मिनिट आता झालेले आहेत. शेंगा पण मस्त छान आता हे शिजलेले आहेत बघू शकताय. तर आता हे थंड करायला ठेवूया इकडं. थंड होईपर्यंत आपण तोपर्यंत वाटण तयार करूया. तर इकडं भरपूर सारा मी लसूण घेतलेला आहे बघू शकताय आणि 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे. आता हे वाटण करून घेऊया आपण. मस्त छान याला आता गरगरीत वाटण करून घेतलेलं आहे बघू शकताय. तर इकडं आता आपण शेवग्याची शेंगा आता थंड झालेल्या आहेत. इकडं काढून घेऊया थंड इकडं एका याच्यामध्ये त्याच पॅनमध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. खमंग फोडणी करायची आहे. तर आता पॅनमध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. तर 2 पळी तेल, याच्यामध्ये अर्धा चमच मी जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्याचं छान असं तडतडले, की जे आपण आता मिक्सरला वाटण फिरून घेतलं होतं, ते वाटण घालायचं आहे याच्यामध्ये. तर 2 चमच मी आता याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे. बघू शकताय मस्त तेलामध्ये आता हे फ्राय करायचं आहे वाटण. तर या पद्धतीने जर तुम्ही शेवग्याची शेंगाची भाजी बनवली, तर एकदम टेस्टी होते. तुम्ही एकदा बनवली, तर आठवड्यातून 2 वेळा तरी बनवाल. एवढी भारी लागते शेवग्याच्या शेंगाची भाजी, एकदम टेस्टी होते. तर याच्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी घालते. तर याच्यामध्ये वाटण छान तेलामध्ये परतलं, की याच्यामध्ये आपल्याला आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे. बघू शकताय 2 टोमॅटोची मी प्युरी घातलेली आहे. मस्त तेलामध्ये आता हे तेल सुटेपर्यंत या प्युरीला आपल्याला मिडियम गॅसवर याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर मस्त तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. बघू शकताय मस्त आता हे तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. तर प्युरी पण आता तेलामध्ये छान व्यवस्थित फ्राय पण झालेली आहे. बघू शकताय टमाट्याची प्युरी. तर आपल्याला याच्यामध्ये आता घालायचं आहे. मस्त आता प्युरी आपली तेलामध्ये फ्राय झालेली आहे आणि एकजीव करून घेऊया. तर बघू शकताय मस्त मसाले छान आता हे याच्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित शिजलेले आहेत. याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर मी आता 1 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे बघू शकताय. ही जास्त तिखटवालं नाही, तर कमी तिखटवालं आहे. धना जिरा पावडर घातलेला आहे 1 चमच. तर याच्यामध्ये काळा मसाला पण आपल्याला घालायचा आहे. थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमच मी काळा मसाला घातलेला आहे. घरगुती आपला काळा मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. छान एकजीव करून घेऊया आपण याला. आता बघू शकताय मस्त आता हे एकजीव केलेलं आहे तेलामध्ये. आपले मसाले तर छान व्यवस्थित शिजलेलेच आहेत याच्यामध्ये. तर आता हे मसाले पण आपल्याला मिनिटभर याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर जे आपण आता खास ट्रिक म्हणले होते याच्यामध्ये जे घालायचं आहे, याच्यामुळे छान अशी तरी येते. तर हे आहे जे पातळ काप
खोबऱ्याचे केलेलं आहे आणि एकदम असं काळं काळं होईपर्यंत तेलामध्ये भाजलेलं आहे आणि मिक्सरला फिरवलेलं आहे. आता हे असं जर तुम्ही करून भाजीला घातलं तर इतकी टेस्ट प्रत्येक कुठल्याही भाजीची टेस्ट येते. जर तुम्ही खोबरं या पद्धतीने वापरून भाजीमध्ये टाकलं तर एकदम असे पातळ काप करायचे खोबऱ्याचे आणि तेलामध्ये छान असं ब्राऊन पूर्ण कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला भाजायचं आहे आणि याच्यामध्ये मिक्सरला याची पेस्ट करायची आहे. एकदम असं तेल सुटेपर्यंत मिक्सरला पेस्ट करायची आहे आणि आपल्याला हे फोडणीमध्ये खोबरं शेवटी घालायचं आहे बरं का. आणि अगोदर फोडणीमध्ये न घालता तर आपण याच्यामध्ये शेवटी घातलेलं आहे, कारण आपण खोबऱ्याला भरपूर भाजलेलं असल्यामुळे आपल्याला अगोदरच फोडणीमध्ये घालायचं नाही, तर आपल्याला हे खोबरं शेवटी घालायचं आहे. तर मस्त छान आता हे खोबरं बघितलं असेल तुम्ही, काळकुट्ट खोबरं झालेलं आहे. आपल्याला छान त्याला तेलामध्ये भाजलेलं आहे आणि मिक्सरला एकदम याची बारीक पेस्ट केलेली आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे. अजिबात याच्यामध्ये पाणी घालायचं नाही फिरवते वेळेस. तर आता मस्तच याच्यामध्ये काळं खोबरं घातलेलं आहे आणि नंतर आपल्या शिजवलेल्या शेंगा घातलेल्या आहेत. मी अजिबात पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं नाही. जे आपलं शेवगा शिजवताना जेवढं मी घातलं होतं गिलासभर तेवढंच पाणी याच्यामध्ये आहे. बघू शकता हिरवीगार मस्त वरनं अशी कोथिंबीर घालायची आहे. मस्त आपली अशी रबरबीत भाजी झालेली आहे. तुम्ही घरी तोंडी लावण्यासाठी, वरणासोबत तोंडी लावण्यासाठी पण तुम्ही करू शकताय आणि डब्याला पण ही भाजी तुम्ही जेवू शकताय. आता जर शाळा चालू झालेल्या आहेत तर डब्यासाठी पण ही भाजी तुम्ही नेऊ शकताय. मस्त अशी रबरबीत आपली ही भाजी, सुक्की भाजी झालेली आहे बघू शकताय. ही भाजी जर तुम्ही एक वेळेस खाल्ली ना, तर आठवड्यातून नक्की 2 वेळेस तरी बनवाल. एवढी भारी टेस्ट लागते. नॉनव्हेजला ही लाजवेल ही भाजी अशी बनवली तर, या पद्धतीने बनवली तर एकदम टेस्टी भाजी अशी तयार आहे आपली, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली. शेंगा पण आपल्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारी भाजी आपली भाताबरोबर कशाबरोबर खा. अप्रतिम चव. तुम्हाला या भाजीची चव वेगळीच लागणार आहे. जर तुम्ही शेवग्याच्या शेंगा घरात बनवल्या तरी पण ती चव वेगळी आणि या पद्धतीने भाजी बनवली तर ही चव वेगळी. एकदम टेस्टी लागते ही भाजी. तर कोणी कोणी असं कच्चं खोबरं याला भाजीला टाकतात, तर कच्चं न वापरता या पद्धतीने नक्की तुम्ही टाकून बघा. तुम्हाला भाजी आवडेलच. या पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा.